हॅलो मित्रांनो, डीप होम कन्सेप्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर फार्मास्युटिकल केमिस्ट्री समर 2022चा क्वेश्चन पेपर, त्यानंतर समर 2023चा क्वेश्चन पेपर, विंटर 2022 आणि विंटर 2023. म्हणजे टोटल आपल्याकडे 4 क्वेश्चन पेपर आहेत. 4 क्वेश्चन पेपरमध्ये भरपूर असे क्वेश्चन आहेत. ते क्वेश्चन आपण त्या क्वेश्चनची भरपूर अशी तयारी करायची आहे, जेणेकरून आपल्याला समर 2024चा हा जो एक्झाम आहे तो आपल्याला ती एक्झाम आपल्याला व्यवस्थित जावी आणि चांगले मार्क पडावेत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज पॅरासिम्पॅथोलायटिक एजंट, क्लासिफाय इट विथ सुटेबल एक्झाम्पल, गिव्ह केमिकल स्ट्रक्चर, केमिकल नेम अँड युजेस ऑफ डायसायक्लोमाइन हायड्रोक्लोराईड. 5 मार्काला समर 2022 मध्ये विचारला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफाईन ग्रॅव्हिमेट्रिक अनालायसिस, स्टेट इट्स प्रिन्सिपल, डिस्क्राईब व्हेरियस स्टेप इन ऑल इन इट. 5 मार्काला हा विचारला होता समर 2022 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ द केमिकल स्ट्रक्चर ऑफ अँटीसायकोटिक हॅव्हिंग पायप्रिडिन न्यूक्लियस, गिव्ह इट्स केमिकल नेम, युजेस, फॉर्म्युलेशन अँड पॉप्युलर ब्रँड नेम. 5 मार्काला समर 2022 मध्ये विचारला होता. चौथा क्वेश्चन पाहूया, ड्रॉ द स्ट्रक्चर फ्रॉम द IUPAC नेम अँड राईट नेम ऑफ द ड्रग. हे 2 IUPAC नेम दिलेले आहेत, त्याच्यावरने स्ट्रक्चर काढायचं आहे. फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चर, युजेस, ब्रँड नेम, त्यानंतर IUPAC नेम, त्यांचं IUPAC नेमवरून स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरवरून IUPAC नेम हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे आपल्याला फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये जमायलाच पाहिजे. याची आपल्याला चांगली तयारी करायची आहे एक्झामच्या अगोदर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफाईन अँड क्लासिफाय अँटीमायक्रोबियल एजंट्स अँड एक्सप्लेन देअर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, गिव्ह फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, मार्केटेड प्रिपरेशन, स्टोरेज कंडिशन अँड युजेस ऑफ बोरिक ॲसिड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्लासिफाय अँटीबायोटिक अकॉर्डिंग टू केमिकल स्ट्रक्चर विथ एक्झाम्पल, ड्रॉ अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ बेसिक न्यूक्लियस ऑफ पेनिसिलिन, ऑल्सो गिव्ह स्ट्रक्चर ऑफ अमॉक्झिसिलिन इट्स विथ केमिकल नेम. सर्व क्वेश्चनमध्ये आपल्याला स्ट्रक्चर विचारलेलं आहेत. आपल्या सिलेबस कॉपीमध्ये जे स्टार मार्क केलेले स्ट्रक्चर आहेत ते हमखास आपल्याला पहिल्यांदा करायचे आहेत. त्याला प्रायोरिटी आपल्याला जास्त द्यायची आहे, कारण परीक्षेमध्ये स्टार मार्क केलेलेच शक्यतो विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण, एक्सप्लेन द रिॲक्शन अँड प्रिन्सिपल इन्व्हॉल्व्ड इन लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक अँड ड्रॉ अ नीट लेबल्ड स्केच ऑफ गडजिट ॲपरेटस. 5 मार्काला समर 2022 मध्ये विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, नेम एनी 2 ऑफ द फॉलोइंग हेमॅटेनिक्स, अँटासिड, डेंटल प्रोडक्ट, कॅथरेटिक्स, अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. समर 2023 मध्ये विचारला होता प्रश्न. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, डिफाईन व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस, लिस्ट ॲपरेटस निडेड इन व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस, मेन्शन द टाईप ऑफ व्हॉल्युमेट्रिक अनालिसिस. 5 मार्काला विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफाईन द टर्म इपिलेप्सी, क्लासिफाय अँटी इपिलेप्टिक एजंट विथ सुटेबल एक्झाम्पल. ह्याच्यामध्ये डेफिनेशन, क्लासिफिकेशन पण विचारले जातील. ते डेफिनेशन, क्लासिफिकेशन आपल्याला फार्मॅकोलॉजीमध्ये पण इम्पॉर्टंट आहेत. तुमचा पहिली एक्झाम ही फार्मॅकोलॉजीची आहे, त्यामुळे तुम्ही चांगला सराव करा. पण हा फर्स्ट इयरचा पेपर आहे, तुम्हाला फार्मॅकोलॉजी विषय नाही आहे. सेकंड इयरमध्ये तुम्हाला फार्मॅकोलॉजी विषय आहे. तर आता तुम्ही केलं तर तुम्हाला फार्मॅकोलॉजीमध्ये सेकंड इयरमध्ये फायदा होईल त्याचा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हा व्हिडिओ जरा लेंदी होणार आहे, कारण याच्यामध्ये आपण 4 क्वेश्चन पेपरचे क्वेश्चन सर्व पाहत आहोत, त्यामुळे व्हिडिओ थोडा लेंदी झाले, ह्याच्याबद्दल मला माफ करा. ड्रॉ अ केमिकल स्ट्रक्चर ऑफ टॅप्सोन, गिव्ह इट्स केमिकल नेम, युजेस, फॉर्म्युलेशन अँड स्टोरेज कंडिशन. 5 मार्काला विचारला आहे. तर एक्सप्लेन रिॲक्शन प्रिन्सिपल इन्व्हॉल्व्ड इन लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक अँड ड्रॉ नीट लेबल्ड स्केच ऑफ गडजिट ॲपरेटस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, व्हॉट आर ॲड्रेनर्जिक ड्रग्स, क्लासिफाय विथ एक्झाम्पल, ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ नॉरइपिनेफ्रिन. 5 मार्काला विचारला होता समर 2023 मध्ये. नंतर डिफाईन अँड क्लासिफाय अँटी निओप्लास्टिक एजंट, ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ हायफ्लोरोयुरेसिल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन प्रिन्सिपल अँड प्रोसिजर इन्व्हॉल्व इन द लिमिट टेस्ट ऑफ आर्सेनिक. नंतर डिफाईन अँड क्लासिफाय अँटीबायोटिक, गिविंग सुटेबल एक्झाम्पल, कंपाऊंड अंडर इच क्लास. डेफिनेशन, क्लासिफिकेशन ते विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, गिव्ह द ब्रीफ अकाउंट ऑफ प्रिसिपिटेशन, टायट्रेशन, ॲसिड बेस टायट्रेशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ फेनोटाईन अँड गिव्ह
केमिकल नेम, थेरप्युटिक यूज, फॉर्म्युलेशन, स्टॅबिलिटी, स्टोरेज, कंडिशन अँड पॉप्युलर ब्रँड नेम 5 मार्काला विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राईट द स्टोरेज कंडिशन अँड यूज ऑफ कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन पेरॉक्साईड. त्यानंतर डिफाईन अँड क्लासिफाय ॲडर्नर्जिक ड्रग गिविंग सुटेबल एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड अंडर इच क्लास 5 मार्कला विचारला होता 2022 मध्ये विंटरच्या. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. गिव्ह द स्ट्रक्चर, केमिकल नेम, थेरप्युटिक यूज, स्टॅबिलिटी, स्टोरेज, कंडिशन अँड पॉप्युलर ब्रँड नेम ऑफ क्लोराकिन फॉस्फेट. अँड द नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाईन द टर्म इम्प्युरिटी, डिस्कस एनी 4 सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज इन फार्मास्युटिकल 5 मार्कला विंटर 2023 मध्ये विचारला होता. त्यानंतर व्हॉट डू यू मीन बाय व्हॉल्युमेट्रिक ॲनालायसिस, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन केमिकल रिॲक्शन विथ वन एक्झाम्पल ऑफ इच. त्यानंतर डिफाईन गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट, क्लासिफाय विथ एक्झाम्पल, गिव्ह युजेस ऑफ सोडियम बायकार्बोनेट अँड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड 5 मार्कला विंटर 2023 मध्ये विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ हॅलोपेरिडॉल, गिव्ह केमिकल नेम, युजेस, फॉर्म्युलेशन, पॉप्युलर ब्रँड नेम. पहा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्वेश्चनमध्ये स्ट्रक्चर विचारलेलं आहे, केमिकल नेम विचारलेलं आहे, युजेस विचारलेले आहेत, ब्रँड नेम विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला स्ट्रक्चरचा आणि केमिकल नेम, युजेस, फॉर्म्युलेशन, ब्रँड नेमचा अतिशय जास्त प्रमाणात अभ्यास करायचा आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये, कारण याच्यामध्ये सर्व अशाच प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. पहा आपण 4 क्वेश्चन पेपर इथे डिस्कशन करत आहोत 4 वर्षाचे. 4ही वर्षामध्ये सेम पॅटर्नने प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही स्टार मार्क केलेले जे सिलेबस कॉपीमध्ये स्ट्रक्चर आहेत त्याला जरा जास्त प्रायोरिटी द्या, त्याचे स्ट्रक्चरची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, सारखं स्केच करत राहा स्ट्रक्चरचे, सारखं स्केच करत राहिल्यानंतर तुमच्या आपोआप ते लक्षात राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्टेट व्हॉट आर सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स, क्लासिफाय अँड गिव्ह स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ नॉरेपिनेफ्रिन. पहा इथं पण स्ट्रक्चर युजेस विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाईन अँड क्लासिफाय अँटी मलेरिया ड्रग्स विथ एक्झाम्पल, गिव्ह स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ क्लोराकिन फॉस्फेट. पहा इथं पण स्ट्रक्चर युजेस विचारलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक क्लासचे स्ट्रक्चर युजेस तर करायचे म्हणजे करायचेच आहेत. त्यानंतर डिफाईन अँड क्लासिफाय अँटीबायोटिक गिव्हिंग सुटेबल एक्झाम्पल, गिव्ह स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ क्लोराम्फेनिकॉल. पहा प्रत्येक क्वेश्चनमध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे गिव्ह एनी 2 ब्रँड नेम ऑफ डायझेपाम, ॲमिट्रिप्टिलिन, कार्बामाझेपाम. 3 मार्काला विचारलेला आहे. प्रत्येकाचे 2-2 ब्रँड नेम लिहायचे आहेत. नंतर ड्रॉ केमिकल स्ट्रक्चर ऑफ क्लोराम्फेनिकॉल, गिव्ह इट्स युजेस अँड ब्रँड नेम. 3 मार्काला विचारलेला आहे. बघा हा जो 5 मार्कामध्ये आपण जो करणार आहे तेच आपल्याला 3 मार्कामध्ये पण विचारलेला आहे. समोर 2022 मध्ये विचारला होता. आता आपण 3 मार्काचे क्वेश्चन सर्व पाहत आहेत. नंतर स्टेट व्हॉट मीन बाय व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस इन दिस टाईप अँड एक्सप्लेन वन प्रेसिपिटेशन टाईप ऑफ टायट्रेशन 3 मार्काला विचारला होता. त्यानंतर व्हॉट आर डायुरेटिक्स, ड्रॉ द केमिकल स्ट्रक्चर, डायुरेटिक्स हॅव्हिंग फ्युरन न्यूक्लियस, गिव्ह इट्स केमिकल नेम अँड युजेस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डिफाईन निओप्लाझम अँड क्लासिफाय अँटी निओप्लास्टिक एजंट विथ एक्झाम्पल. नंतर इनलिस्ट डिफरंट सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज अँड डिस्क्राईब एनी 2 सोर्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज कोट्रिमॅक्झोल, एक्सप्लेन इट्स मेकॅनिझम ऑफ ॲक्शन अँड गिव्ह 2 ब्रँड नेम ऑफ कोट्रिमॉक्झाझोल. नंतर डिफाईन अँड क्लासिफाय अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट, ड्रॉ द केमिकल स्ट्रक्चर ऑफ कॅप्टोप्रिल. त्यानंतर गिव्ह स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, युजेस अँड ब्रँड नेम ऑफ आयबुप्रोफेन. पहा इथं पण स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, युजेस विचारलेले आहेत. नंतर क्लासिफाय ॲडर्नर्जिक ड्रग, ड्रॉ स्ट्रक्चर अँड गिव्ह द केमिकल नेम ऑफ नॅपाझोलिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन डायबिटीज मेलाइटस, क्लासिफाय हायपोग्लायसेमिक एजंट विथ एक्झाम्पल. तर डिस्कस एनी 3 डिफरंट सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज इन फार्मास्युटिकल्स. Classify anti-malarial, draw the structure of chloroquine phosphate, give the storage, stability, use and brand name of the drug penicillin G. 3 मार्काला. मित्रांनो जर तुम्हाला स्ट्रक्चर काढायला जर अवघड जात असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण नेक्स्ट व्हिडिओ हा फक्त स्ट्रक्चर, युजेस, प्रॉपर्टी, ब्रँड नेम याच्यावरतीच बनवूया. फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये तेच महत्त्वाचं आहे. स्ट्रक्चर कसे काढायचे, स्ट्रक्चर कसे ध्यानात ठेवायचे, त्याची ट्रिक्स कशी, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जर
तुम्ही जर मला जास्तीत जास्त कमेंट केल्या की मला फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचे स्ट्रक्चरचे व्हिडिओ पाहिजेत तर मी नक्की स्ट्रक्चरवरती व्हिडिओ बनवेल. फक्त तुम्ही कमेंट करत राहा. नंतर व्हॉट आर पॅरासिम्पॅथोमायमेटिक एजंट, ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ ड्रग ॲसिटाइलकोलिन, गिव्ह इट स्टोरेज अँड स्टॅबिलिटी कंडिशन. 3 मार्काला विचारला होता. तर डिफाईन अँड क्लासिफाय सेडेटिव्ह अँड हिप्नोटिक्स विथ एक्झाम्पल, ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ फिनोबार्बिटोन. समर 2023 प्रश्न विचारला होता पहा, 3 मार्काला. नंतर गिव्ह स्ट्रक्चर, केमिकल नेम अँड यूज ऑफ फ्रुसेमाइड, 3 मार्काला विचारला होता. नंतर डिफाईन डायबिटीस मलायटस, ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ मेटफॉर्मिन अँड गिव्ह इट्स पॉप्युलर ब्रँड नेम, 3 मार्काला विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, व्हॉट आर नार्कोटिक अनाल्जेसिक, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल. तर गिव्ह युजेस फॉर क्लोरप्रोमाझाईन, क्लोरामफेनिकॉल आणि प्रोप्रानोलॉल, 3 मार्काला विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्लासिफाय अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट विथ सुटेबल एक्झाम्पल. तर ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ बीटा लॅक्टम अँटीबायोटिक अँड सल्फा ड्रग, स्ट्रक्चर विचारलेलं आहेत. व्हॉट इज मीन्ड बाय इम्प्युरिटीज, इन लिस्ट डिफरंट सोर्सेस ऑफ इम्प्युरिटीज, एक्सप्लेन एनी टू. तर क्लासिफाय डिफरंट टाईप ऑफ टायट्रोमेट्रिक अनालिसिस अँड एक्सप्लेन रेडॉक्स टाईप ऑफ टायट्रेशन, 3 मार्काला विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, गिव्ह द स्ट्रक्चर अँड केमिकल नेम ऑफ अँड युजेस ऑफ डायझेपाम. पहा इथं पण स्ट्रक्चर, केमिकल नेम, यूज विचारलेला आहे. त्यानंतर गिव्ह द स्ट्रक्चर, युजेस अँड स्टोरेज कंडिशन ऑफ एटेनॉल, हे ते पण पहा स्ट्रक्चर, युजेस, स्टोरेज कंडिशन विचारलेले आहे. त्यामुळे मी प्रत्येक नंतर तुम्हाला सांगतो की स्ट्रक्चरचा व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफाईन अँड क्लासिफाय अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट विथ सुटेबल एक्झाम्पल. तर गिव्ह स्ट्रक्चर अँड केमिस्ट्री ऑफ फ्रुसेमाइड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफाईन अँड क्लासिफाय हायपोग्लायसेमिक एजंट, गिव्हिंग सुटेबल एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड अंडर इच क्लास. त्यानंतर राईट द युजेस अँड पॉप्युलर ब्रँड नेम ऑफ पिरोक्झिकॅम और डायक्लोफेनॅक सोडियम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफाईन अँड क्लासिफाय सल्फोनामाइड्स, गिव्हिंग सुटेबल एक्झाम्पल. तर गिव्ह द स्ट्रक्चर, स्टोरेज कंडिशन, ऑफिशियल प्रिपरेशन ऑफ एनी वन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स, 3 मार्कला विचारलं होतं हे क्वेश्चन. डिफाईन अँड क्लासिफाय अँटी निओप्लास्टिक एजंट विथ सुटेबल एक्झाम्पल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन प्रिन्सिपल प्रोसिजर इन्व्हॉल्ड इन लिमिट टेस्ट ऑफ आयन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्क्राईब द मोहर्स मेथड फॉर प्रेसिपिटेशन टायट्रेशन विथ रिॲक्शन. त्यानंतर ड्रॉ द स्ट्रक्चर फ्रॉम द गिवन IUPAC नेम. पहा इथं IUPAC नेम दिलेले आहेत. तुमच्या आता समर 2024 एकतरी IUPAC नेमवरून स्ट्रक्चर काढा किंवा स्ट्रक्चरवरून IUPAC नेम लिहा, असं प्रश्न येईल. त्यामुळे जे मेन जे स्ट्रक्चर आहे स्टार मार्क केलं त्याचे IUPAC नेम पहा, त्याचे स्ट्रक्चर पहा. हे जे PYQ मध्ये आहेत ह्या क्वेश्चनची तुम्हाला मी PDF देत आहे. ह्या क्वेश्चनचंही तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करा, हेही रिपीट होण्याची शक्यता आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर कोलिनर्जिक अँटागोनिस्ट, गिव्ह देअर एक्झाम्पल, नेम द ड्रग युज्ड इन पार्किन्सन्स. नंतर ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ प्रोप्रानोलॉल, गिव्ह इट्स युजेस अँड पॉप्युलर ब्रँड नेम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्लासिफाईड डायुरेटिक्स विथ एक्झाम्पल, राईट द स्ट्रक्चर ऑफ फ्रुसेमाइड. त्यानंतर व्हॉट इज डायबिटीस मलायटस, गिव्ह स्ट्रक्चर अँड केमिकल नेम ऑफ मेटफॉर्मिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टेट व्हॉट आर NSAIDs, गिव्ह युजेस अँड पॉप्युलर ब्रँड नेम ऑफ ॲस्पिरिन. तर डिफाईन अँड क्लासिफाय अँटी ट्युबरक्युलर ड्रग अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ आयसोनियाझाइड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर बीटा लॅक्टम अँटीबायोटिक, गिव्ह द स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ अमॅक्झोसिलिन. तर क्लासिफाय अँटी निओप्लास्टिक ड्रग विथ एक्झाम्पल, डिस्कस युजेस ऑफ सिस्प्लॅटिन. अँटी निओप्लास्टिक पण महत्त्वाचा आहे क्लास, 2-3 वेळा रिपीट झालेला आहे. तर थँक्यू, बेस्ट ऑफ लक फॉर युअर फार्मास्युटिकल केमिस्ट्री एक्झाम. अशाच व्हिडिओसाठी किंवा अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी, भविष्यात असणाऱ्या एक्झिट एक्झामच्या तयारीसाठी आपल्या D.Pharm कन्सेप्ट या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल आहे, तुम्हाला अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. क्विज कॉम्पिटिशनसाठी आपण व्हॉट्सॲप ग्रुप तयार केलेला आहे. तो व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, तिथे तुम्ही जाऊन ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून तुमची बोर्ड एक्झाम झाल्यानंतर किंवा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये 20 मार्काचे जे क्वेश्चन आहेत 1-1 मार्काचे, ते तुम्हाला त्याचा सरावही तुम्ही क्विज कॉम्पिटिशन दिल्यानंतर होऊन जाईल. तर अशाच अपडेटसाठी सतत आपल्या चेक करत राहा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सॲप ग्रुप.
तर धन्यवाद. कुणाला हा व्हिडिओ फर्स्ट इयरला जे असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. पण तुम्ही हे लक्षात ठेवा की स्ट्रक्चर हे खूप महत्त्वाचे आहेत. स्ट्रक्चर तुम्हाला अवघड जात असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे जर कमेंट आले तर मी तुम्हाला स्ट्रक्चरवरती व्हिडिओ नक्की बनवेल. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.